नमस्कार. विकास देशमुख असं एक नाव की जे सेवा करण्यासाठी जन्माला आलं आहे. आत्तापर्यंत आरोग्य सेवेचे अनेक पुरस्कार त्याला मिळाले. पण त्याच्या मूळ जन्मभूमी, कर्मभूमीतला वाळव्याचा सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार हा त्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा, कारण तो त्याच्या मूळ मातीतला पुरस्कार आहे. 16ला होणाऱ्या कार्यक्रमासाठी मी यावं यासाठी समितीच्या सदस्यांनी खूप प्रयत्न केले. पण त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाला जोडून अनेक भेटीगाठी आणि बैठका असतात. ते मला प्रत्यक्ष येणं शक्य नाही झालं. पण विकासचा कार्यक्रम म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल या निमित्ताने 2 शब्द मला नक्की बोलावेसे वाटतील. विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलेला विकास हा विद्यार्थी परिषदेमधून एक जीवनदृष्टी आयुष्यभरासाठी घेऊन आपला प्रवास करतो आहे. ही जीवनदृष्टी ही प्रामुख्याने जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. ज्याला रंजलेल्या गांजलेल्यांना आनंद देता येतो तोच खरं म्हणजे साधू म्हटलं पाहिजे. विकासची स्थिती आता अशीच आहे. आज मुंबईमध्ये एक मोठं नेटवर्क त्याने उभं केलेलं आहे. तेच नेटवर्कचा पार्ट महाराष्ट्रातही आहे. मग त्या नेटवर्कमधून मुंबईत आलेला पेशंट, त्याची राहण्याची व्यवस्था, तो ॲडमिट झाल्यानंतर नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था, त्याचं ऑपरेशन, त्याचा होणारा खर्च कुठल्या ना कुठल्यातरी माध्यमातून निघेल असा प्रयत्न, असं सातत्याने तो करत असतो. एक पेशंटच्या नातेवाईकांसाठी राहण्याचं ठिकाण त्याने जे डेव्हलप केलेले सावली नावाने, आता तो आणि त्याची बायको असे दोघे मिळून ते करतायत. आणि असं म्हणणं बरोबर होणार नाही की त्याच्या मागे ती उभी आहे, तर ती त्याच्या खांद्याला खांदा भिडून आहे. असे दोघेही नवरा बायको विकास आणि तनुजा हे एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या आजारपणामध्ये एक परमेश्वर म्हणून काम करतात. आणि त्यामुळे वाळव्याच्या या सगळ्या समिती सदस्यांना मी खूप आभार त्यांचे मानेन की त्यांनी असा एक हिरा शोधला आणि त्याला पुरस्कार देत आहेत. विकासची तब्येत मधल्या काळात काही बिघडली, खूप प्रयत्न करून ती सुधारली. थोडासा अजूनही तब्येत बिघडली होती, त्याचा अंश त्याच्यामध्ये आहे. मी या निमित्ताने प्रार्थना करतो की सगळ्या जगाला बरं करणाऱ्या विकासला खूप चांगलं आरोग्य मिळावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.